ते कुत्र काढता कामा नये, कुत्र्याचा पुतळा काढता कामा नये, तो राजकारणाचा विषय करता कामा नये. आणि तिथीप्रमाणे आपण 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे. आपण अजूनही 76 वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवलं आहे. तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे. 6 जून बंद केलं पाहिजे. गोष्ट अशी की तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात. ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं धरायचं, हे बरोबर नाही. त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करावा. जगभर शिवाजी महाराज कळाले नाही पाहिजे हे ह्यांच्या डोक्यातली कल्पना आहे. हे कधीच शिवाजी महाराजांची शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी करत नाहीत. भिडेंनी कुठं शिवजयंती साजरी केलेला एक फोटो दाखवा. संभाजी ब्रिगेड कडून 1 लाखाचं बक्षीस. म्हणून 6 जून राज्याभिषेक दिन सोहळा हा खरं तर राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला गेला पाहिजे. ही छोटी गोष्ट नाही. राज्याला पहिले छत्रपती मिळाले शिवाजी महाराज, आणि त्यांचा तो दिवस हा भिडे जर नामशेष म्हणत असेल तर मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे हा शिवद्रोही माणूस आहे. यांना शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज, कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की. नुसतं घोषणा दिली तरी हजारो लाखो लोक मोठ्या अभिमानानं जय म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या अगोदर छत्रपती हे नाव कधी लागलं? 6 जून 1674 ला रायगड किल्ल्यावर 351 वर्ष झाली. ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, शिवरायांचा राज्याभिषेक झाला, या स्वराज्याला या देशाला पहिले छत्रपती मिळाले. तो आनंद इतका मोठा होता, तो क्षण इतका मोठा होता की प्रत्येकाच्या हृदयामध्ये शिवाजी महाराज आज 350 वर्षानंतर सुद्धा आपला राजा किती महान होता याचा इतिहास आज सुद्धा दाखला देतोय. आणि तो 6 जून जो राज्याभिषेक दिन सोहळा आहे तो नामशेष झाला पाहिजे. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक मान्य नसणारी सुद्धा लोक या महाराष्ट्रात आहेत. फक्त शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि मराठा बहुजन समाजातल्या पोरांना गोळा करायचं, त्यांना भडकवायचं, त्यांच्या मनात धार्मिक द्वेषाचं विष पेरायचं आणि समाजामध्ये सोडून द्यायचं. आणि मग ते कुठं ना कुठं दंगली करतात, कुठं ना कुठं वाद निर्माण करतात, कुठं ना कुठं धार्मिक द्वेष पसरवण्याचं आयुष्यभर काम करतात. त्याची फॅक्टरी महाराष्ट्रात चालवली जाते. त्यांना शिवाजी महाराज फक्त ब्रँडिंग म्हणून दिखाव्यासाठी वापरतात का, हा त्यांना प्रश्न विचारावा लागेल. कारण त्यांना शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 तो राज्याभिषेक मान्य नाही. त्यांचं असं म्हणणं आहे स्वातंत्र्यानंतर इंग्रज निघून गेले, त्यांच्या तारखा आता कशाला वापरायच्या. पण ह्या चेल्या चपाट्यांना कळत नाही, ह्या मनवाद्यांना, सनातन्यांना किंवा जातीयवादी दंगलखोरांना कळत नाही की तारीख ही जगभर चालते. छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात साजरा केला जातो, देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. अर्थात दिल्लीला सुद्धा देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांची लोक करू शकतात, तसंच जगाच्या पाठीवर सुद्धा करू शकतात. आपले शिवप्रेमी मावळे जिथं जातील, कुठल्याही देशामध्ये, प्रत्येक देशामध्ये, परदेशात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. का तर 6 जून 1674 ही तारीख प्रत्येकाला माहित आहे. आपला राजा छत्रपती झाला ही गोष्ट साधी नाहीये, आनंदाचा क्षण आहे. खरं तर संभाजी ब्रिगेड नेहमी म्हणतं
की शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा राष्ट्रीय सणासारखा साजरा झाला पाहिजे. सरकारी तत्वावर महाराष्ट्रातच नाही तर देशभर साजरा गेला पाहिजे. कारण ते साजरा करणं, एकदा जाऊन फिरा तुम्ही सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये, गड किल्ल्यांच्या सहवासात या जरा, आणि त्या शिवराज्याभिषेकाला तुम्ही विरोध करताय. कोण आहे तो मनवादी माणूस? कोण आहे तो सनातनी जो विकृत आहे? मित्रांनो, याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे. मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नवीन असाल, वेगळ्या माध्यमातून व्हिडिओ पाहतच असाल तुम्ही, या निमित्ताने तरी मात्र सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आम्ही जोडलं गेलं पाहिजे. मित्रांनो, मी चर्चा करतोय 6 जूनचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा नामशेष करा म्हणणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडेच्या बाबतीत. तो भिडे सगळ्यांना माहिती विकृत आहे. सडके आंबे खाऊन त्यांचं डोकं फिरलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की तिथीनुसार साजरा केला पाहिजे. साहेब, तुम्ही जन्माला आले भिडे गुरुजी, तो सुद्धा एक दिवस होता. ते तारखेनुसार तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करता का? राजांना का तारीख तिथीमध्ये विभागलं जात आहे? कारण आपला राजा आपल्यालाच कळावा, बाकीच्यांना कळू नये. जगभर शिवाजी महाराज कळाले नाही पाहिजे, हे ह्यांच्या डोक्यातली कल्पना आहे. हे कधीच शिवाजी महाराजांची शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी करत नाहीत. भिडेंनी कुठं शिवजयंती साजरी केलेला एक फोटो दाखवा. संभाजी ब्रिगेड कडून 1 लाखाचं बक्षीस आहे, पण करू शकत नाहीत का? ह्यांना तिथीनं करायचं असतं. हे शिवरायांची, संभाजी राजांची स्मृती दिन हा जोरात साजरा करतात. कशासाठी? म्हणजे तो तुमचा उत्सव आहे का? हा मनुवादी डाव समजून घेतला पाहिजे. शिवराज्याभिषेक दिन सोहळा मनोहर भिडेला मान्य नाही. हा शिवद्रोह आहे की नाही? शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. आमच्या मराठा बहुजन समाजातल्या पोरांना सांगली जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, किंवा आता महाराष्ट्रात सुद्धा यांचं पीक 1-2 टाळकी फिरतायत. ही सगळी स्वतःला सो कॉल्ड हिंदुत्व म्हणून वादी म्हणून घेणारी सगळे स्वतःचे वाढदिवस मात्र तारखेला करणार, ज्या दिवशी जन्मले त्या दिवशी करणार. आपल्या शिवाजी महाराजांना तुम्ही असं का करताय? असं का चुकीच्या पद्धतीनं तुम्ही ते साजरे करताय? तुमच्या डोक्यामध्ये काय मनवादी मानसिकता आहे? भिडेच्या वारंवार वक्तव्याने त्या ठिकाणी लक्षात येते. पण मित्रांनो, लक्षात घ्या, आज येणारा 6 जून 2025 रोजी 351 वर्ष शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला होता. राज्यभर आणि देशभर, जगभर 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साजरा झाला. ही ह्यांची पोटदुखी. 19 फेब्रुवारीला सुद्धा आता प्रत्येक व्यक्ती शिवजयंती साजरी करते. तारखेला महत्व आहे. या देशात, आपल्या राज्यात, तुमच्या माझ्या आसपास किंवा जगभर सुद्धा तारखेला महत्व आहे. कॅलेंडर प्रमाणेच जग चालतं आणि त्या तारखेनुसारच तुम्ही आम्ही साजरा केला गेला पाहिजे, हा एक आपला प्रामाणिक विचार आहे. भिडेंना सांगा जाऊन, कोणी असतील त्यांच्या कळपातले तर. रायगडावर 6 जून शिवराज्याभिषेक दिन सोहळा मराठा सेवा संघ असेल, मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, संभाजी ब्रिगेडच्या तमाम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी सेवा संघाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा 1990 पासून त्या ठिकाणी साजरा करतायत. त्याच्या अगोदर सुद्धा करत असतील, पण मधल्या काळामध्ये सगळ्या प्रथा खंड पडल्या होत्या, नाकारता येणार नाही. आज लाखो लोक रायगडावर असतात, स्वयंप्रेरणेने येतात. 6 जून आता एकच धून 6 जून अशी प्रत्येकाच्या हृदयातली ललकार असते. म्हणून 6 जून राज्याभिषेक दिन सोहळा हा खरं तर राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला गेला पाहिजे. ही छोटी गोष्ट नाही. स्वराज्याला पहिले छत्रपती मिळाले शिवाजी महाराज, आणि त्यांचा तो दिवस हा भिडे जर नामशेष म्हणत असेल तर
मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे हा शिवद्रोही माणूस आहे. यांना शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मान्य नाही. आणि लक्षात घ्या, मी परत सांगतो, ज्यांनी शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला विरोध केला होता ना, इथल्या लोकांनी केला नाही. त्यांच्याच वंशजातले हे भिडे आहेत जे आता शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध करतात. हे फक्त स्वतःचं दुकान चालावं म्हणून, लोक यांच्याकडे अट्रॅक्ट व्हावेत म्हणून हे शिवाजी महाराजांचं नाव वापरतात. काम मात्र हे 100% त्यांच्या विचारांच्या विरोधात करतात. आणि अशा व्यक्तीचा, वक्तव्याचा आम्ही मनातून निषेध करतोय आणि निषेधच आहे. आणि 6 जून शिवराज्याभिषेक दिन सोहळा मला माहितीये घराघरात साजरा होतोय. गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, देश काय जगभर साजरा होतोय. भिडेच काय, भिडेची अजून किती पिलावळ जरी आली तरी तारीखच महत्वाची आहे जी जगाला कळते. तिथीला कोण विचारत नाही. महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. जय शिवराय. भिडेच्या वक्तव्याचा निषेध.